सगळ्यांना नमस्कार. आज ओंकाराविषयी मी बोलतो आहे. आपण सगळेजण प्राणायाम करतो, योगासनं करतो. नित्य जीवन जगत असताना आपण ओंकाराचं उच्चारण हे करत असतो. परंतु हा ओंकार आहे तरी काय? हा ओंकार अनेक शास्त्रग्रंथामध्ये, अनेक धार्मिक ग्रंथामध्ये ओंकाराचा उल्लेख आलेला आहे. हा ओंकार जो आहे, हा ओंकार हा प्रणव ध्यान असं ओंकाराला म्हटलं जातं. हा अलौकिक असा संस्कृतीचं प्रतीक म्हणजे ओंकार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरी सुरुवातच अशी होते की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा. म्हणजे जो अव्यक्त असा जो ब्रह्म आहे, तो ब्रह्म म्हणजेच ओंकार आहे. आणि या ओंकाराची सुरुवात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये सुरुवात ही ओंकारापासून केलेली आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज असं म्हणतात, ओम तत् सत सूत्राचे ते सार कृपेचा सागर पांडुरंग. म्हणजे पांडुरंगापर्यंत ईश्वर प्राप्तीकडे जर जायचं असेल, आयुष्यामध्ये ईश्वर प्राप्ती करून, ज्ञानप्राप्ती करून ईश्वराकडे जर जायचं असेल तर ओंकाराचं उच्चारण हा त्यावरती सर्वात चांगला उपाय आहे. जाणावे आपणाशी आपण स्वतःला ओळखून आपण त्या पद्धतीनं ओंकार जर केला तर आपण निश्चित आयुष्यामध्ये चित्तशुद्धीकडे जातो. आणि म्हणून मीरा रिचर्ड असं म्हणतात की ओम इज द सिग्नेचर ऑफ द लॉर्ड. देवाची जी सिग्नेचर जी आहे, लॉर्डची सिग्नेचर असं जे स्वरूप आहे ओमचं, ते देवत्वाकडे नेणारं आहे, ईश्वरत्वाकडे नेणारं आहे. म्हणून कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आणि त्याचा शेवट हा आपण ओंकारानं करत असतो. ओम शांती 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 हा जो वेदमंत्र आहे, हा वेदमंत्र हा कुठल्याही कार्याची सुरुवात आणि शेवटाकडे नेत असतो. म्हणून ओंकाराचं जे उच्चारण आहे ते आपल्या व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी आपण करत असतो. आणि म्हणून या ओंकाराचं महत्त्व जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जे नित्य जगण्यामध्ये आपल्याला पदोपदी त्याचं उच्चारण आपल्याला करावं लागतं, पदोपदी त्याचा आपल्याला उपयोग करावा लागतो. विनोबा भावे असं म्हणतात की व्यक्त जग आणि अव्यक्त ब्रह्म यांना जोडणारा दुवा म्हणजे ओंकार आहे. तर योगी अरविंद घोष असे म्हणतात की रिमेन क्वाइट, ओपन युअर सेल्फ अँड कॉल फॉर डिव्हाइन, बी युअर सेल्फ, ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ अँड ट्रान्सेंड युअर सेल्फ. शांत रहा, मोकळे व्हा आणि दिव्यत्वाला आवाहन करा. आपल्या स्वतःमधलं जे स्वत्व आहे, जे ओंकारत्व आहे, स्वतःला बदला, स्वतःला अनुभवा आणि आहे त्या अवस्थेमध्ये अत्यंत उच्च अवस्थेला स्वतःला न्यावा. आणि स्वतःला उच्च अवस्थेला नेण्यासाठी ओंकाराचं उच्चारण हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज या बाहेरच्या जो गोंगाट सुरू आहे, त्या बाहेरच्या गोंगाटामध्ये हे जे बदललेलं आहे, या बदलत्या जगाच्या कोलाहलामध्ये माणूस स्वतःचा अंतर्नाद विसरलेला आहे. हा अंतर्नाद जर स्वतःचा आवाज ऐकायचा असेल तर आपल्याला ओंकाराचं उच्चारण हे करावं लागेल. स्वतःचं मोठेपण आपल्याला समजायचं असेल, आपण कोण आहोत याची जाणीव जर आपल्याला करायची असेल तर ओंकाराचं उच्चारण हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि दत्त महात्म्य जे वासुदेवानंद सरस्वतींनी जे रचलं त्यामध्ये सुद्धा ओंकाराचं महत्त्व आलेलं आहे. 51 अध्याय यामध्ये रचलेलं हे जे दत्त महात्म्य आहे, जो विष्णूचं प्रतीक आहे, जो जगन्नियंता आहे, जी ध्यानमूर्ती आहे, त्या ध्यानाचं प्रतीक म्हणजे हे ओंकार आहे. मग या ओंकाराचं उच्चारण कशासाठी करायचं? ज्यावेळेस ओम असं आपण म्हणतो त्यावेळेस मस्तकामध्ये जो ध्वनी निर्माण होतो, त्या ध्वनीमुळे चित्तशुद्धी होते, चित्ताची चंचलता नाहीशी होते, मनामधले द्वेषभाव नाहीसे होतात.
हे असं दत्त महात्म्यामध्ये वर्णन आलं आहे. मग ही ओंकाराची उपासना का करावी, कुणी करावी, कशासाठी करावी, ही ओंकाराची उपासना श्रेष्ठ कशी आहे, तर ओंकार प्रणव हे आत्मयाचे नाम म्हणून ओम परब्रह्म जाणावी उपासना ती श्रेष्ठ. म्हणजे ओंकार म्हणजे प्रणव, म्हणजेच हे आत्म्याचे नाव आहे, असं दत्त महात्म्यामध्ये वासुदेवानंद सरस्वती वर्णन करतात. मग हा आत्मा काय आहे, मन काय आहे, हे सुद्धा हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे या निमित्तानं. मग यासाठी आपल्याला आयुर्वेदाचा विचार आपल्याला करावा लागेल. आयुर्वेदामध्ये जे मनाचं जे वर्णन आलेलं आहे, मनाचे जे विषय आहेत, चिंतन विचारम उयम ध्येयम संकल्प यत्मेवच यत्किंच सोनेयम तत्सर्वम हे अर्थसंज्ञकम. म्हणजे मनाचे जे विषय आहे, आपण एखाद्या विषयावरती चिंतन करत असतो, मनन करत असतो. एखादं ध्येय गाठण्यासाठी मनाचं जे विषय आहे त्या विषयाच्या माध्यमातून आपण त्या ध्येयाकडे वाटचाल करत असतो. आणि मग या ध्येयाकडे वाटचाल जर करायची असेल तर ती मनाची चंचलता प्रथमता नष्ट केली पाहिजे, मनाची एकाग्रता त्याकरता वाढवली पाहिजे. आणि मनाची चंचलता आणि मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी ओंकाराचं उच्चारण हे अत्यंत फलदायी असं ठरत असतं. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये आलेला मनाचा विचार, आयुर्वेदामध्ये आलेल्या आत्म्याचा विचार, बुद्धी सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न असे आत्म्याचं वर्णन आयुर्वेद शास्त्रामध्ये आलेलं आहे. म्हणजे आयुर्वेद शास्त्र जे असतील किंवा कुठलेही शास्त्र जे असतील, ही शास्त्र मानवाच्या कल्याणाचा विचार करणारा शास्त्र आहे. आणि मग ही शास्त्र मानवाला मार्गदर्शक ठरत असतात. म्हणून ओंकाराचा या सगळ्या अनेक शास्त्रामध्ये, अनेक संत साहित्यामध्ये आलेला जो उच्चार आहे, तो उच्चार हा मानवाच्या आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की लहर के वरके मध्ये वेदांत बोध या विषयावर लिहिताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ओंकाराचं अतिशय सुंदर असं वर्णन करतात की ओंकार सबका बीज है, ओंकार सबका रूप है, ओंकार ही कार्य है, ओंकार ही अनुरूप है, ओंकार ही ब्रह्मांड है, ओंकार ही यह पिंड है, ओंकार ही सब है, ओंकार ही प्रचंड है. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लहर की ग्रंथामध्ये असं म्हणतात की ओंकार हे सगळ्या ज्ञानाचा सारभूत अंश जर कुठला असेल तर तो ओंकार आहे. ओंकार सबका बीज आहे, ओंकार सबका रूप आहे. म्हणजे जे जे आपल्याला दिसतं, जे अव्यक्त स्वरूपामध्ये आपल्याला दिसत आहे, अव्यक्त स्वरूपामध्ये जे आपल्याला ज्ञान दिसत आहे, आपण जे उपासना, आपण वेगळ्या आराधना आपण जे करतो, त्या सगळ्या आराधनामध्ये ओंकार हा सर्वश्रेष्ठ आहे. ओंकार हा सगळ्यांच्या मुळाशी आहे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की ओंकार बिन कोई नाही, ओंकार ही प्रचंड आहे. म्हणजे ओंकाराचं अतिशय सुंदर वर्णन, अतिशय सुंदर असं महत्त्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लहर की बरकेमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून ओंकार ही अनुरूप आहे. असं जे ओंकार आहे, हे ओंकार तुम्हा आम्हाला सगळ्याला आपल्या आयुष्यामध्ये आचरणात आणावं लागेल.